आयसीआयसीआय बँकेचा हजारो कोटींचा कर्ज घोटाळा उघड, माजी सीईओ चंदा कोचर दोषी। एक हात देत दुसरे हात ले, चंदा कोचर आणि व्हिडिओकॉन मधील लाचखोरीचा कच्चा चिठ्ठा बाहेर। 3250 कोटींचं कर्ज, 64 कोटींची लाच, अखेर न्यायालयाचा निर्णय आलाच। आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडिओकॉन समूहाचे वेणुगोपाल धूत यांच्याशी संबंधित आयसीआयसीआय बँक व्हिडिओकॉन कर्ज घोटाळा हे प्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे। हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, ते थोडक्यात समजून घेऊया। या प्रकरणात मुख्य आरोप असा आहे की चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख असताना व्हिडिओकॉन समूहाला नियमबाह्य पद्धतीने हजारो कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले। या कर्जाच्या बदल्यात व्हिडिओकॉनचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू पॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड अर्थात NRPL या कंपनीत मोठी आर्थिक गुंतवणूक केली। याला क्विड प्रो क्वो म्हणजे एका हाताने दे आणि दुसऱ्या हाताने घे असं म्हटलं जातं। 2009 ते 2011 दरम्यान आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला 3250 कोटींचं कर्ज दिलं होतं। 2012 मध्ये हे कर्ज नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स म्हणून घोषित झालं, त्यामुळे बँकेला मोठं नुकसान झालं। 2016 मध्ये एका व्हिसलब्लोअरने या गैरव्यवहाराची तक्रार केली। त्यानंतर केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणाचा तपास सुरू केला। डिसेंबर 2022 मध्ये सीबीआयने चंदा कोचर, दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांना अटक केली। नुकतंच म्हणजे जुलै 2025 मध्ये एका अपीलीय न्यायाधिकाराने चंदा कोचर यांना 300 कोटींच्या कर्जाच्या बदल्यात 64 कोटींची लाच घेतल्याबद्दल दोषी ठरवलं। तसेच त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या ईडीच्या कारवाईलाही या न्यायाधिकरणाने दुजोरा दिलाय। हे प्रकरण भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील नैतिकतेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं ठरलं आहे। सामान्य माणसाने घेतलेलं छोटंसं कर्ज वेळेवर न भरल्यास त्याच्यावर कारवाई होते, पण मोठ्या लोकांच्या अशा हजारो कोटींच्या घोटाळ्यावरही कारवाईसाठी वर्ष लागतात। हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। तुम्हाला वाटतं का अशा प्रकरणांवर कठोर शिक्षा व्हायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा।